आपण एफ-डी-आय बद्दल बघत होतो मित्रांनो, बरोबर ना? आणि आपण त्याच्यात हे बघितलं होतं, की रिसेंट ट्रेंड्स काय आहेत. त्याच्या बरोबरीने आपण हे बघितलं होतं, की एफ-डी-आयचा सिग्निफिकन्स, इम्पोर्टन्स काय आहे? आणि आज आपण गव्हर्नमेंटने घेतलेले पॉलिसी इनिशिएटिव्हज टू इन्क्रीज द एफ-डी-आय हे काय आहेत ते बघणार आहोत. यातला पहिला जर आपण बघितला, तर तो न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1991 आहे. न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी ज्या प्रकारे पार्लमेंटमध्ये ठेवली गेली, त्याची खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इंडस्ट्रियल पॉलिसी आणण्यासाठी आय एम नॉट सो शुअर की ही आता मी कुठे ऐकली आहे म्हणजे त्या बाबतीत. पण जेव्हा इंडस्ट्रियल पॉलिसी येणार होती, तेव्हा ती आधीच त्याच्यात काय आहे हे पेपरमधून पब्लिश आउट झालं आणि त्यामुळे विरोधही वाढला. कारण जनरली तुम्ही बघा, अचानक आपल्यावर हा कायदा आहे म्हटल्यावर आपण ते ॲक्सेप्ट करतो. पण हे असं व्हायला पाहिजे का असं म्हटल्यावर आपल्याला खूप सारी मतं असतात त्याबद्दल. बरोबर ना? तर त्याच ह्याच्यात पार्लमेंटमध्ये खूप गदारोळ होणं अपेक्षित होतं, झालाही. आणि म्हणून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत असताना साइड लाईनने ही न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी लोकांसमोर ठेवली गेली. पण अगेन आय एम नॉट सो शुअर अबाउट की ह्याच पॉलिसीबद्दल ते होतं, की मी दुसऱ्या कुठच्या पॉलिसीबद्दल ऐकलंय. हं. पण माझ्या अंदाजाने हीच ती पॉलिसी असावी. ओके. गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस्ड ऑटोमॅटिक अप्रूव्हल ऑफ 50% ऑफ फॉरेन ओनरशिप इन 34 प्रायोरिटी सेक्टर्स. या पॉलिसीप्रमाणे 51% फॉरेन ओनरशिप 34 प्रायोरिटी सेक्टरमध्ये करण्याची अप्रूव्हल, परमिशन ही देण्यात आली. गव्हर्नमेंट हॅड द ऑथॉरिटी टू रेज एफ-डी-आय लिमिट टू 100% विदाऊट प्रायर अप्रूव्हल ऑफ पार्लमेंट. म्हणजे जर समजा एफ-डी-आय एक्सेप्ट करायचा असेल, कोणती-कोणती हे तर बेरिंग, पेन्शन, इन्शुरन्स अँड डिफेन्स हे वगळता बाकी खूप साऱ्या सेक्टरमध्ये 100% एफ-डी-आय अप्रूव्ह करण्यासाठी गव्हर्नमेंटला ऑथॉरिटी मिळाली. 2 प्रकारे एफ-डी-आय येऊ शकत होतं भारतात, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. पहिला होता ऑटोमॅटिक रूट, म्हणजे सेक्टर्स लाइक ॲग्रीकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग, होलसेल ट्रेडिंग, रेल्वेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर यांना कुठल्याही प्रकारचं अप्रूव्हल किंवा परमिशनची गरज नव्हती, प्रायर अप्रूव्हलची. गव्हर्नमेंट रूटच्या माध्यमातून जर आलं, तर एफ-आय-पी-बी म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड याच्याकडून अप्रूव्हल मिळवण्याची गरज होती. हे सेक्टर कोणते-कोणते होते, की ज्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे एफ-डी-आय आणण्यासाठी किंवा येण्यासाठी गव्हर्नमेंटची परमिशन लागायची. ट्रान्सपोर्ट, टेलिकम्युनिकेशन, बँकिंग, फूड प्रोसेसिंग आणि रिटेलिंग. सो 1995 पासून डिप म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन बोर्ड यांनी एन्करेज केलं फॉरेन टेक्नॉलॉजी बरोबर कोलॅबोरेशनसाठी. वेगवेगळ्या प्रकारच्या इंडियन कंपनीजना. Problem faced by foreign investors are solved by Foreign Investment Implementation Authority (FIIA), which was set up in 1999. Its major responsibility was to fast track the FDI proposals for approvals and address to the problems faced by foreign investors. So असा विचार करा, FIIA यांना ती ऑथॉरिटी दिलेली होती, ती रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली होती, की एफ-डी-आय भारतात आणण्यासाठी जे काही प्रॉब्लेम येतात ते सॉल्व्ह करण्याची. हे एस्टॅब्लिश झालं 1999 मध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट इम्प्लिमेंटेशन ऑथॉरिटी. FIPB, that is Foreign Investment Promotion Board, was set up in 1991 to guide, facilitate, and implement FDI proposals. It introduced digitization in filing proposals to ensure transparency. So, transparency मिळवण्यासाठी प्रपोजल कशाप्रकारे इश्यू केली गेली पाहिजेत आणि बेसिकली डिजिटायझेशन म्हणजे ऑनलाईन मेथडमधून कम्प्युटरचा वापर करून किंवा काय म्हणू आपण कम्प्युटर प्लॅटफॉर्मचा वापर करून कशाप्रकारे एफ-डी-आय इम्प्लिमेंट करायची, एफ-डी-आयसाठी योग्य प्रकारे प्रोसेस सोपी कशी करायची हे ठरवण्यात आलं आणि त्याच्यासाठी फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डची स्थापना करण्यात आली 1991 मध्ये. सो इट वॉज अबाउट न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी 1991. हे पॉलिसी इनिशिएटिव्ह होते ज्याच्यामुळे गव्हर्नमेंटची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढायला. द नेक्स्ट वन इज एफ-डी-आय पॉलिसी 2017. 2017 मध्ये आलेली, ऑगस्ट 28, 2017. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल प्रमोशन अँड पॉलिसी अँड प्रमोशन्स या डिपार्टमेंटने अनाऊन्स केलं एफ-डी-आय पॉलिसी ही.
टू रिड्यूस फॉर्मॅलिटी अँड ईज ऑफ द फ्लो ऑफ फॉरेन इन्व्हेस्टमेंट टू द कंट्री. सो थोडक्यात फॉर्मॅलिटीज, ज्या डॉक्युमेंटेशन असतं, ज्या प्रोसिजर्स असतात, ते रिड्यूस करणं आणि फॉरेन कॅपिटलचा, फॉरेन इन्व्हेस्टमेंटचा फ्लो कंट्रीमध्ये वाढवणं, इझिली वाढवणं. ह्याच्यासाठी ही पॉलिसी प्रमोट करण्यात आली. त्यात FIPB, दॅट इज आपण हे बघितलं FIPB, फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, हे अबॉलिश करण्यात आलं आणि देअर वॉज एस्टॅब्लिशमेंट ऑफ DIP, दॅट इज डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रोग्राम, सॉरी प्रमोशन. सो FIPB हे खारिज करण्यात आलं, अबॉलिश करण्यात आलं. डिफरंट डिपार्टमेंट्स वेर अपॉइंटेड टू लुक इन टू सेक्टर स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंट. म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटना काम देण्यात आलं की त्या सेक्टरमध्ये कशा प्रकारे FDI वाढवता येईल. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिडिंग्स SOP, ह्याची हा इश्यू ही म्हणजे कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप FDI आपल्याकडे पटापट फास्ट आणता येईल, याच्यासाठी SOP इश्यू करण्यात आलं. डिटेल्ड प्रोसिजर, टाइमलाइन्स अँड लिस्ट ऑफ कॉम्पिटंट ऑथॉरिटीज फॉर प्रोसिडिंग FDI अप्रुव्हल्स. FDI अप्रुव्हल्स मिळवण्यासाठी काय प्रोसिजर आहेत, कशा टाइमलाइन्स, म्हणजे कोणत्या वेळी काय करायचं, आणि ह्यासाठी गरजेच्या आणि ज्यांच्याकडे जाऊन मदत मिळू शकते अशा ऑथॉरिटीज कोणत्या आहेत, हे ठरवण्यात आलं. स्टार्टअप्स could issue equity or equity linked debt instruments to foreign ventures capital investors. सो वेगवेगळ्या प्रकारच्या स्टार्टअप्स मधून ते स्वतःची इक्विटी लिंक डेट इन्स्ट्रुमेंट फॉरेन व्हेंचर्सना, कॅपिटल इन्व्हेस्टर्सना प्रोव्हाइड करू शकतात आणि FDI घेऊ शकतात. अशा प्रकारे ही फॅसिलिटी ठेवण्यात आली. द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, ज्याला UNCTAD असं म्हटलं जातं. ओके, सो UNCTAD ranked India as the 9th most favorable foreign investment destination in 2016. सो भारताला फॉरेन इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी फेवरेबल नेशन म्हणून 9व्या रँकवर घोषित करण्यात आलं 2016 साली युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट कडून. सो दॅट वॉज FDI रिलेटेड पॉलिसी, FDI 2017. अशा सम पॉलिसीज ज्याच्यात प्रायव्हेट FDI म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये FDI येऊ शकतो. हे काय काय होतं, तर डोमेस्टिक कंपनीज आर अलाउड टू इश्यू इक्विटी शेअर्स, कंपल्सरी कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअर्स CCPS अँड debentures that are fully and compulsorily convertible to the non-residents subject to certain guidelines and norms. म्हणजे प्रायव्हेट फर्म्स वेगवेगळ्या प्रकारची काय म्हणू आपण त्याला, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स इश्यू करून FDI इम्प्रूव्ह करू शकतं, त्यांच्यासाठी FDI थ्रू कॅपिटल वाढवू शकतात. द अप्रुव्हल ऑफ FIPB इज मॅन्डेटरी फॉर द इश्यू ऑफ वॉरंट्स, partially period shares, while the issue of non-convertible, partially convertible or optionally convertible preference shares, debentures, need to comply with RBI, ECB, that is external commercial borrowing guidelines. So FIPBचं अप्रुव्हल मॅन्डेटरी आहे वॉरंट्स इश्यू करण्यासाठी, पार्टली पिरियड शेअर्ससाठी, वेरॅज नॉन कन्व्हर्टिबल, पार्टली कन्व्हर्टिबल और ऑप्शनली कन्व्हर्टिबल प्रेफरन्स शेअरसाठी आणि डिबेंचरसाठी मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI आणि एक्सचेंज कमर्शियल बॉरोइंग्स गाईडलाईन हे फॉलो करणं गरजेचं आहे. Okay, there is no need for government approval in FDI in a virtually all sectors activities except for those in the negative list framed by Government of India, that is defense, retail trade. हे ट्रेड वगळता बाकी सगळ्या गोष्टींमध्ये विदाउट परमिशन तुम्ही FDI फॉरेन मधून ऑब्व्हियसली घेऊ शकता. The FIPB considers and approves those proposals which do not qualify through automatic route. सो ऑटोमॅटिक रूट मधून जी होत नाही ती FIPBच्या माध्यमातून कन्सिडर केली जातात आणि त्यांना फास्ट ट्रॅकवर आणलं जातं. फ्री रिपार्ट्रिएशन ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट is allowed if original investment was in convertible foreign exchange and is subject to payment of taxes and other conditions. All royalty payments, lump sum fees, transfer of technology and use of trademarks or brand names are allowed under the automatic route without any monetary or duration limit. Use of foreign brands, norms, trademarks is allowed to sell goods in India. तुम्ही हे जर बघितलं तर यातला प्रत्येक डिटेल हा
एखाद्या सेक्टरमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कशी वाढवता येईल याच्या दृष्टीने ती फास्ट ट्रॅक कशी करता येईल, म्हणजे लवकरात लवकर कशी मिळवून देता येईल आणि शक्यतोवर भरपूर सारे सेक्टर ऑटोमॅटिक रूटमध्ये किंवा एखाद दुसरा गव्हर्नमेंट रूटमधून पण तरी आपल्याला कशाप्रकारे जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मिळेल, ज्याच्यातून आपल्याला मोठा फायदा होऊ शकेल, आपली इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकेल, याच्यासाठी प्रयत्न केले गेले. If IPB has created a single window clearance facility and investment escort services in various states to simplify the approval processes for new ventures. नव्या प्रकारच्या बिझनेस डीलसाठी FIPBने वेगवेगळ्या स्टेट्समध्ये इन्व्हेस्टर्स एस्कॉट सर्व्हिसेस अशा इरेक्ट केल्या, ज्यातून अप्रुव्हल प्रोसेसेस ज्या असतात, ज्या प्रकारच्या गाईडलाईन्स असतात त्या पाळून त्या ज्या प्रोसेस करणं असतं ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. रिसेंटली Government of India has liberalized FDI in single and multi-brand retailing sector. So गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सिंगल आणि मल्टी ब्रँड रिटेलिंग सेक्टरमध्ये FDI ला लिबरलाइज केलंय, म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट घेणं सोपं केलंय. ओके, सो तुमच्यासाठी आता मी रिसेंट पॉलिसी इनिशिएटिव्ह ओपन ठेवलाय. तुम्हाला हे वाचायचं आहे आणि तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे. आय एम गोइंग टू चेक इट. ओके, सो स्टार्ट नोटिंग डाऊन. काहीतरी महत्वाचे पॉइंट तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. 5 पॉइंट मध्ये लिहा बरं. तुम्ही जर बघितलं तर रिसेंट पॉलिसी ट्रेंडमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 100% परमिशन दिली आहे FDI मध्ये. कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये? मेडिकल डिव्हायसेस, सिंगल ब्रँड रिटेलिंग आणि टेलिकॉम सेक्टर्स. होपफुली तुम्ही हे लिहिताय. ओके, म्हणजे सगळेचे सगळे पॉईंट लिहू नका, तिथले छोटे छोटे मुद्दे तुमच्या लक्षात राहतील असे लिहा. सगळं लिहिण्याची गरज नाहीये. दुसरं, FDI सीलिंग इन्शुरन्स सेक्टर मधलं वाढवलंय आणि सब ऍक्टिव्हिटीज मधलं 26% ते पूर्वी होतं, आता ते 46% गेलंय. FDI इन कमोडिटी एक्सचेंज, स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटर्स, पॉवर एक्सचेंजेस, पेट्रोलियम रिफायनिंग बाय PSUs, that is public sector undertakings, courier services have been shifted from government route to automatic route. म्हणजे आता जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटर्स, कमोडिटी एक्सचेंज, पॉवर एक्सचेंजेस, पेट्रोलियम रिफायनिंग बाय पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा कुरिअर सर्व्हिसेस या प्रकारच्या सर्व्हिसेसमध्ये FDI इंट्रोड्यूस करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑटोमॅटिक रूट वापरता येतो. गव्हर्नमेंट रूटची थोडीशी, ज्याच्यात खूप जास्त रिस्ट्रिक्शन्स असू शकतात, याची गरज पडत नाही. ऑटोमॅटिक रूटमध्ये 1 विंडो क्लिअरन्स असतं. FDI लिमिट्स कुठच्या कुठच्या सेक्टरची वाढवली गेली आहेत? क्रेडिट इन्फॉर्मेशन 74% पोहोचलंय. ॲसेट रिकन्स्ट्रक्शन 100%. डिफेन्स सेक्टर 49%, जे 26% होतं, पण अर्थातच हे गव्हर्नमेंट रूटच्या अंडर येतं. FDI ऑफ कॅबिनेट कमिटी ऑफ ऑन सिक्युरिटी, म्हणजे असा विचार करा, FDI 24% अंडर ऑटोमॅटिक रूट ऑन द केस ऑन केस बेसिस विथ द अप्रुव्हल ऑफ कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. कन्स्ट्रक्शन ऑपरेटर अँड मेंटेनन्स ऑफ स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑफ रेल्वे, म्हणजे एका ठरवलेल्या सेक्टरमधल्या रेल्वे ऍक्टिव्हिटीज ज्या असतील, रेल्वे रिलेटेड ऍक्टिव्हिटीज, त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन ऑपरेटर आणि मेंटेनन्ससाठी 100% FDI ची मुभा ऑटोमॅटिक रूटमध्ये दिलेली आहे. डिप, दॅट इज डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, यांनी एक स्पेशल मॅनेजमेंट टीम सेटअप केली आहे टू फॅसिलिटेट अँड स्पीड अप द इन्व्हेस्टमेंट प्रपोजल्स फ्रॉम जपान, नोन ॲज जपान प्लस टीम. सो अशा प्रकारे डीपने जपान प्लस टीम केली आहे, ज्याच्यात जपानमधून येणारी सगळी प्रपोजल स्पीडअप होतील विथ इफेक्ट फ्रॉम ऑक्टोबर 2014. इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स, DMIC दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगलोर, इन corridor, that is CBIC, 4 corridor integrated industrial township projects in various upcoming cities of India. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे कॉरिडॉर हे ओपन करण्यात आले आहेत FDI साठी. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT यांना एक्झम्प्टेड केलेलं आहे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स. आणि FDI फ्रॉम लॉंग टर्म capital gain tax, and the government of India is in talk with stakeholders to ease FDI in defense under automatic route to 51%. जानेवारी 2018 मध्ये 160% FDI अलाउ करण्यात आला सिंगल ब्रँड रिटेल थ्रू ऑटोमॅटिक रूट.
Likewise, 100% FDI in cash, ATM companies is likely to come up. म्हणजे कॅश आणि एटीएम सेक्टरमध्ये 100% एफडीआय ऑटोमॅटिक रूटमध्ये येऊ शकतो. व्हेरॅज 2018 मध्ये सिंगल ब्रँड रिटेलिंगसाठी 160% एफडीआय हा ऑटोमॅटिक रूटमधून फेवर केला गेला. सो जर तुम्ही बघितलं तर एफडीआय इन्व्हेस्टमेंट मेजर्स इन इंडिया आर viewed as key drivers of economic growth and major source of non-debt financial resource for the economic development of the country. थोडक्यात सांगायचं झालं तर मित्रांनो, आपण एफडीआयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती इकॉनॉमिक ग्रोथ करू शकतो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची मेरिट्स डिमेरिट आपण बघणार आहोत. रादर हे इतकं बेसिक आहे. मी तुम्हाला ऑलरेडी ह्याच्याबद्दल खूप सारं काही सांगितलंय. तरी आपण ते बघणार आहोत. पण तुम्ही आधीच्या गोष्टी मी तुम्हाला लिहायला सांगितल्या होत्या. डिड यू डू दॅट? मी जेव्हा तुम्हाला एक्सप्लेन करत होते तेव्हा? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. जस्ट अ मिनिट. Yes, ma'am. हं. Yes. करा ओपन तुमचे कॅमेरे आणि दाखवा मला. ओके. वेदांती गुड. आय कुड सी युअर. अनिशा मला तुझं दिसतंय. अक्षता पण दिसतंय. येस, प्राचीचं पण दिसतंय. अंकिताचं पण दिसतंय. गुड. हे भारी असतं ना, मी सांगितलं तुम्हाला दाखवायला की पळून जायचं. आणखीन कोणी लिहिलंय? रादर तुम्ही लिहिणं अपेक्षित होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं दाखवायला, राईट? ओके. आम्हाला तू थोडासा दिसलाच आहे, पण होपफुली तू ते लिहिलं असशील. ओके. सो लेट मी टेक यू अगेन टू द नोट्स वेअर वी कॅन सी मेरिट्स अँड डिमेरिट्स. रादर मी असं म्हणेन की हे जे मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेत ते मी तुमच्यावर करायला सोडते. मी तुम्हाला हे नोट्स तर पाठवणारच आहे. तुम्ही काय करायचं आहे, या प्रत्येक पॉइंट बद्दल मोर कन्झ्युमर सेव्हिंग्ज म्हणजे कन्झ्युमर सेव्हिंग्ज वाढतात. त्याच्या बरोबरीने रेम्युनरेशन वाढतं फार्मर्सचं, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी वाढतात मार्केटमधल्या, गव्हर्नमेंटकडे रेव्हेन्यू म्हणजे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढतो, इन्व्हेस्टमेंट वाढते देशातली, इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट होते, एक्सपोर्ट्स वाढतात आणि त्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये आपली कॉम्पिटिशन वाढते आणि नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला बाहेरच्या देशातून मिळाल्यामुळे आपलं लिव्हिंग स्टँडर्ड वाढतं. दॅट इज ट्रान्सफर ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. सो हे मी तुम्हाला अतिशय एका वाक्यात सांगितलंय. तुम्हाला या प्रत्येक पॉइंटवरती किमान 3 ओळी लिहायच्या आहेत सोप्या सोप्या भाषेत आणि मला दाखवायच्यात. दॅट इज लाईक 8 पॉइंट्स. आणि डिमेरिट्स जर बघितलेत तुम्ही तर एफडीआय मुळे खूप फायदे डेफिनेटली होतात, पण काही प्रकारे तोटेही होतात. जसं की स्मॉल एंटरप्रेन्युअर्स, छोटी छोटी जी दुकानं असतात, छोटे छोटे बिझनेस असतात, त्यांना कधी कधी धोका निर्माण होतो. उदाहरणार्थ स्मॉल किराणा शॉप, मोठी मोठी वॉलमार्ट सारखी, बिग बाजार सारखी, डीमार्ट सारखी जर शॉप्स उभी राहिली तर छोट्या छोट्या दुकानांना त्याचा तोटा होऊ शकतो. श्रिंकिंग ऑफ जॉब्स म्हणजे मोठ्या मोठ्या फॉरेन चेन्स, वॉलमार्ट सारखी, कॅरीफोर सारखं जर शॉप्स उघडली ज्याच्यातून एफडीआय मिळतोय, पण त्यामुळे जनरली काय होतं की हे एम्प्लॉई कदाचित इकडे आणले जातात. मे बी त्यांच्याकडून जे एम्प्लॉई म्हणजे कमी होतात किंवा जे एम्प्लॉई आपण नवीन जॉब देऊ शकत नाही ज्यांना, तर ते अनऑर्गनाइज सेक्टर कडून ऑर्गनाइज सेक्टरकडे जातात, पण नंबर सेमच राहतो. म्हणजे थोडक्यात असं सांगायचं झालं तर जॉब श्रिंक होऊ शकतात. देन असं म्हटलं तर खऱ्या अर्थाने बेनिफिट्स जरी फार्मरना होत असला, तरी खूपदा आपल्याकडचे फार्मर्स हे इतके छोटे आहेत आणि ते इतके अनऑर्गनाइज्ड आहेत, म्हणजे त्यांची संघटना नाही किंवा त्याहीपेक्षा आपण असं म्हणू की मार्केटमध्ये त्यांचा दबाव नाही आणि त्यामुळे खूपदा फार्मर्स हे मोठ्या मोठ्या ज्याला आपण म्हणतो ना दलाल, मधले मधले मिडलमॅन, त्यांच्यावर अवलंबून असतात आणि दलाल हे नेहमी स्वतःच्या फायद्याचं बघतात. खूपदा फार्मर्सचा फायदा त्यात बघितला जात नाही
आणि त्यात रिअल बेनिफिट फार्मर्सना न होता मिडलमनना होतं. ओके. ॲडव्हर्स इम्पॅक्ट ऑन बॅलन्स ऑफ पेमेंट सिच्युएशन. जसं की बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे तुमचं इम्पोर्ट इक्वल टू एक्सपोर्ट असं असणं, याला बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हटलं जातं. बरोबर? पण जनरली काय होतं, की ह्या प्रकारात आपण इतके इम्पोर्ट करत असतो, की त्यामुळे आपली बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन क्रिटिकल होऊ शकते. फॉरेन टेक्नॉलॉजी खूपदा आपल्याकडच्या कल्चरला, स्मॉल बिझनेसेसना, लोकल ट्रेडर्ससाठी, छोट्या फार्मर्ससाठी सुटेबल होत नाही आणि मग त्यामुळे त्यांचा बिझनेस सफर होऊ शकतो. सोशो कल्चरल इम्पॅक्ट तर असतोच. कारण आपल्याला असा विचार करा, की साधा आपल्याकडचे शहरी भाग आणि आपल्याकडचे रुरल भाग यांच्यात किती मोठा फरक आहे. सो परदेशातल्या बिझनेसचा इम्पॅक्ट आपल्या देशावरती होऊन त्याचा सोशो कल्चरल इम्पॅक्ट होतोच आणि त्यामुळे वेज डिफरन्सेस म्हणजे मजुरीत होणारे फरक अर्बन आणि रुरल फर्म्समध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात. त्याच्या बरोबरीने ट्रेनिंग मिळण्याच्या बाबतीत, हेल्दी प्रॅक्टिसेसच्या बाबतीत, न्यू प्रोसेसेसच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणावर फरक पडतो. आणि त्यामुळे इट एन्करेजेस कन्झम्पशन ऑफ नॉन ट्रेडिशनल प्रॉडक्ट्स, दस प्रमोट्स कन्झ्युमरिझम. असा विचार करा, की पूर्वी आपल्याला कुठे प्रोटीन शेक्स, प्रोटीन किंवा अशा काही प्रॉडक्ट्सबद्दल माहिती होती. पण आता मात्र सगळ्यांना प्रोटीन शेक, प्रोटीन बार, डाएटसाठी असणारी वेगवेगळी प्रॉडक्ट कन्झ्युम करणं हे गरजेचं वाटायला लागलंय. दॅट इज अ सोशो कल्चरल इम्पॅक्ट. आपण कुठेतरी ट्रेडिशन मागे सोडतो. त्या बरोबर आहेत की नाही, चूक आहेत की नाही न बघता ब्लाइंडली फॉलो करत जातो. ओके. अँड देन देअर इज अ लॉस ऑफ ऑटोनॉमी. म्हणजे आपले जे पॉवर आहे, आपली जे सोव्हेरिनिटी आहे बिझनेसमध्ये, देशाची पॉवरमध्ये, सो त्याच्यात ऑटोनॉमीमध्ये आपला डिसिजन मेकिंग आपल्याकडून न होता, ज्यांनी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केली आहे, एफडीआय ज्यांनी दिलाय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, त्यांचा इन्फ्लुअन्स मॅनेजमेंटवर जास्त होतो. आपल्याकडनं डिसिजन मेकिंग कमी प्रमाणात होतं. सो हे बेसिकली का मी हे तुम्हाला फास्ट तुम्हाला सांगितलंय. पहिली गोष्ट, मी तुम्हाला नोट्स दिल्यावर तुम्हाला हे वाचून यातल्या प्रत्येक पॉइंटवरती किमान 3 ते 4 लाईन्स लिहायच्या आहेत. मेरिट्स आणि डिमेरिट्स आणि उद्या मला दाखवायच्या आहेत. तुमच्या लक्षात येतंय होपफुली मी काय सांगते ते. आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्याला ह्या गोष्टी आपण इतके वेळा ऐकल्यात, रादर हे आपण ओसी मध्ये बघितलंय. ज्यांनी एसपी घेतलंय त्यांनी एसपी मध्ये बघितलंय. बरोबर? कॉमर्स शिकता तुम्ही, म्हणजे कॉमर्स हा सब्जेक्ट त्यात तुम्ही बघताय. म्हणजे ह्या सगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघत असल्यामुळे हा अतिशय लॉजिकचा पार्ट आहे आणि म्हणून मी याच्यावर जास्त फोकस केला नाहीये. सो आज आपण इथे थांबूया. फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड विषयी जे काही बघायचं आहे ते आपण उद्यापासून बघायला सुरुवात करूया. ओके? इज दॅट ओके विथ यू? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. आजच्या अटेंडन्ससाठी लिंक देते. प्लीज पुट युअर अटेंडन्स आणि जेव्हा ती व्हिडिओ अपलोड होईल थोड्या वेळात, तेव्हा त्याच्या खाली पण अटेंडन्स द्या, म्हणजे आपोआपच तुमची अटेंडन्स दोन्हीकडेही राहील. तुम्हाला मी दिली आहे लिंक आणि आपण भेटूया. टिल देन हॅव अ नाईस डे अहेड. उद्याला भेटूया.